यानंतर पुढची महत्त्वाची बातमी मुंबईतून अंधेरी पश्चिमेतील जुहू गल्ली परिसरातील खाणीत साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेला 10 वर्षांचा मुलगा बुडालाय। दिनेश असं या मुलाचं नाव आहे। शाळा सुटल्यानंतर 2 मित्रांसह तो तलावाजवळ गेला होता। पोहत असताना तो पाण्यात बुडू लागल्याचं सांगितलं जातंय। दरम्यान घाबरलेल्या मित्रांनी घटनास्थळावरून मात्र पळ काढला। या घटनेनंतर मुंबई पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आलेली आहे। मात्र अद्याप मुलाचा शोध लागलेला नाही। जुगल्ली परिसरातली घटना आहे। तिथं असलेल्या एका खाणीमध्ये साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी काही मुलं गेली होती। यातील 10 वर्षाचा मुलगा बेपत्ता झालेला आहे। पोहताना बुडाल्याची भीती व्यक्त होती आहे। शाळा सुटल्यानंतर तो मित्रांसोबत पोहायला गेला होता, मात्र तो बुडू लागल्याचं पाहताच त्याचे मित्र तिथून पळालेत असं सांगितलं जातंय। तर स्थानिकांच्या मदतीनं आता शोध मोहीम राबवली जाते। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया। आपल्याबरोबर आहेत आमच्या प्रतिनिधी सुजाता द्विवेदी। सुजाता, नेमकं काय घडलंय? साधारणपणे किती वेळ झालाय हा मुलगा बुडून किंवा बेपत्ता होऊन? अंधेरी पश्चिम येथील खान तलावात बुडलेल्या जी 10 वर्षाचा मुलगा होता त्याचा मृतदेह आता सापडला गेलेला आहे आणि एनडीआरएफच्या पथकाने सुमारे 8 तास ते शोध मोहीम जे आहे ते राबवल्यानंतर आता मुलाचा मृतदेह बाहेर काढला गेलेला आहे। या घटनेनंतर जे बीएमसीवर जे त्यांचे निष्काळजीपणा आहे त्याच्यावर आता आरोप केले गेलेला आहे काँग्रेस प्रशासनाने आणि तलाव परिसरात सुरक्षा रक्षक नसल्यामुळे अशा तलावांमध्ये मुलाच्या बुडून मृत्यूचा घटना वारंवार आपल्याला बघायला मिळतो आणि असंही जे डेटा आहे ते समोर आलेला आहे की मागच्या 1 आठवड्यात हे 6वी अशी घटना आहे ज्याच्यात मुलांचे बुडून त्यांचे मृत्यू झालेला आहे आणि याच्यावरती आता मुंबई पोलीस अग्निशमनचे दल आहे, त्यांचे कर्मचारी आणि जे स्थानिक नागरिक आहे ते लोक घटनास्थळी उभे होता आणि त्याच्यानंतर जे शोध व बचाव मोहीम होता ते राबवत गेल्यानंतर आता दिनेश नावाचा हा 10 वर्षाचा मुलाचे मृतदेह आता सापडला गेलेला आहे आणि म्हणून आता बीएमसीवर आणि त्यांचे जे पूर्णपणे त्यांचे जे हे असतात त्याच्यावरती आता प्रश्न हे लोक करत आहेत। बघायला लागेल की आता बीएमसी कडनं काय असं स्टेप्स करण्यात आले असते ज्याच्यावरती अशी प्रकारची जी घटना आहे ते नाही व्हायला पाहिजे। नक्की, धन्यवाद सुजाता आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।